बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती शेवगाव तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गेल्या 12 तारखेपासून बुद्धगया या ठिकाणच्या बोधी महाविहाराच्या मुक्तीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण सकाळपासून उपस्थित आहात. सर्व राजकीय पक्षाचे प्रमुखगण, पूजनीय भंतेजी आणि सर्व संविधानवादी बंधूंनो, गेल्या 12 तारखेपासून आपण सर्वजण सोशल मीडियावरती बघतोय हे आंदोलन चालू आहे. आंदोलनाची पार्श्वभूमी यापूर्वीच्या सगळ्याच वक्त्यांनी आता व्यक्त केलेली आहे. ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाच्या खाली ज्ञानप्राप्ती झाली, त्याच ठिकाणी सम्राट अशोकाने बुद्ध विहार बांधलं आणि तो परिसर आज जे वैदिक धर्मावाले आहेत ते ताबा केलेला आहे. ते विहार ताब्यात घेण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. आपल्याला ही गोष्ट अत्यंत जागरूकपणे स्वीकारावी लागेल. याच्यावरती चिंतन, मनन, आंदोलनात्मक पवित्रा काय असला पाहिजे. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाने गेल्या 12 तारखेपासून चाललेल्या या आंदोलनाला अजिबात नोंद घेतलेली नाही आणि म्हणून त्या घटनेचा आपण जाहीर निषेध करतोय. ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, बुद्धत्व प्राप्त झालं, तो विचार जगभर गेला. 2500 वर्षापूर्वी हा देश इथल्या सनातन्यांच्या ताब्यातून, वैदिक धर्माच्या ताब्यातून काढून बहुजन हिताय, बहुजन सुखाय, बहुजनांचं कल्याण झालं पाहिजे, बहुजनांचं मंगल झालं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार घेऊन या देशामध्ये जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत हा देश बुद्धाच्या विचारावरती चालत होता. हाच विचार जगामधल्या अनेक राष्ट्रांनी घेतला, कारण बुद्धाचा विचार हा मानवतेचा विचार आहे, मानव कल्याणाचा विचार आहे. एकमेकांवरती प्रेम करणारा हा विचार सांगतो, अहिंसेचा मार्ग दाखवतो, इथं करुणा दाखवतो, प्रज्ञा असली पाहिजे, शील असलं पाहिजे, आपण न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, आपण एकमेकांच्या बरोबर समतेनं वागलं पाहिजे, ममतेनं वागलं पाहिजे, अशी ही बुद्धभूमी. सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन केलं, एवढा मोठा राजा, परंतु त्याच जागेवरती आता सनातनी आपल्या ताब्यात घेण्याचं काम करत. खरं म्हणजे हा विचार इथल्या वैदिकांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नंतर बुद्धाचं साहित्य या ठिकाणी जाळलं गेलं. जे जे काही बुद्धाची आपली प्रतीकं होती ती संपुष्टात आणण्याचं काम, नष्ट करण्याचं काम गेली अनेक वर्ष करत. देशभर बुद्धाच्या लेण्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक लेण्या आहेत. ते ताब्यात घेण्याचं काम इथल्या वैदिकांनी केलं, सनातन्यांनी केलं. आपल्याला माहिती आहे कार्ला लेणी आहे. आपण सर्वजण कार्ला लेणीला जातो. त्या कार्ला लेणीवरती एकवीरा आई आणून बसवली आणि ताब्यात घेतली. देशभर कुणी कार्ला लेणी म्हणून ओळखलं जात नाही आता. पण तुम्ही इतिहास अभ्यासला, इतिहासाची पुस्तकं चालली तर लेणी म्हणून त्याचा उल्लेख आहे. अजूनही तिथे लेण्या आहेत, परंतु देशभर ओळख आता एकवीरा देवीची झालेली. तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये गेलात की जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या शिवनेरीला जवळच
लेण्यांद्री म्हणून ठिकाण आहे आणि ते लेण्यांद्रीला लेणी आहेत आणि म्हणून तिथं लेण्यांद्री म्हटलं जातं. तिथं देखील अष्टविनायकापैकी गणपती आणून आमच्या भोकांडी बसवलं आणि आमचा जो काही इतिहास आहे तो इतिहास नष्ट करण्याचं काम केलं. बाबासाहेब 1948 मध्ये देहूला आले होते तेव्हा बाबासाहेबांचं एक भाषण उपलब्ध आहे. बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात, हु इज अ पांडुरंगा. पंढरपूरचा पांडुरंगा कोण आहे त्याच्यावरती मी पुस्तक लिहिणार आहे. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे दुसरं तिसरं काही नसून ते देखील विहार आहेत. ते देखील आमच्या ताब्यात नव्हतं, ते बडव्यांच्या ताब्यात होतं, उत्पाताच्या ताब्यात होतं. ते देखील बहुजनांच्या ताब्यामध्ये आता मुक्त झालं, बडवे मुक्त झालं. आता आमचे वारकरी बहुजनांच्या ताब्यामध्ये आहे. बालाजी असेल, अनेक ठिकाणं सांगता येईल मित्रांनो, परंतु याला आपणही जबाबदार आहोत. आपणही सजग नाही आहोत. कुठेही काही आणून बसवायचं. आपण बघितलं अयोध्येच्या मध्ये बाबरी मस्जिदीमध्ये रामलल्लाचा जन्म झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. आपण काय बोलणार त्याच्यावर? रामलल्लाचा जन्म मात्र कुठे झाला? बाबरी मस्जिदीमध्ये झाला. आता अयोध्येचं मंदिर उभं. मित्रांनो, या देशात या जगामध्ये जेवढे धर्म आहे त्यांची त्यांची जी महत्वाची ठिकाणं आहे त्याच्यासाठी त्या धर्मीयांनी रक्तरंजित क्रांत्या केलेल्या आहेत ते वाचवण्यासाठी. अयोध्येच्या या प्रश्नांवरती गेली अनेक वर्ष बाबरी मस्जिद आणि अयोध्या धगधगत होतं. लाखो लोक मारली गेली. आपण बघतोय जेरुसलेमला येशू ख्रिस्तांना वेदना झाल्या. त्याच्या प्रती देखील ख्रिश्चन बांधव जगभरातले सजग आहे. आता रमजानचा महिना चालू आहे मुस्लिम धर्मियांचा. देश जगभरातले लोक मक्का आणि मदिनाला जातात, त्यांच्या प्रती जागरूक. काही झालं तरी चालेल, ही आमची प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाचे साठी ते सुरक्षित राहण्यासाठी आमची स्वायत्तता ठेवण्यासाठी ते धार्मिक स्वातंत्र्य त्याच्यासाठी जे वाटेल ते करतात. आम्ही मात्र दळबद्री लोक आहोत सगळेजण. ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालंय हेच ठिकाण आज जर सनातन्यांच्या ताब्यात असेल ते महत्वाचं ठिकाण आहे. आम्ही असेच गाफील राहिलो तर भविष्य काळामध्ये दीक्षाभूमी पण जवळपास त्यांच्या ताब्यात गेलेली आहे. उद्या चैत्यभूमी पण त्यांच्या ताब्यात जायला वेळ लागणार नाही. आमच्यामध्ये जागरूकता नाहीये. आम्ही एक संघपणे नाही आहोत आणि म्हणून आम्हाला 12 तारखेपासून तिथल्या आमच्या भंतीची भिक्खू आंदोलनाला बसले. आरएसएसवाल्यांनी काही नकली भंतेची पण तयार केले. कशाला आंदोलन करतायत? कोर्टामध्ये जाऊया. आता कोर्टात एकदा नेऊन घातलं की काय होतं माहिती आहे आपल्याला. कोर्ट त्यांचेच आहेत. आता कोणीतरी सांगितलं की सुप्रीम कोर्टमध्ये तो कायदा रद्द होऊ शकतो. सुप्रीम कोर्ट कुणाचं आहे? ते कुणाच्या ताब्यात आहे? न्यायपालिका कुणाच्या ताब्यात आहे? गेल्या 14 सालापासून इथं आरएसएसचं सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयाची जी मुद्रा अशोक चक्र आणि त्याच्या खाली लिहिली आता सत्यमेव जयते. बरोबर आहे ना? सत्यमेव जयते म्हणजे शेवटपर्यंत कुणाचा विजय होणार? सत्याचाच विजय होणार असा त्याचा अर्थ आहे. अशोक स्तंभाच्या खाली ते लिहिलेलं आणि अपेक्षित आहे न्यायपालिकेकडनं आम्हाला हे अपेक्षित आहे की सत्याचाच विजय झाला पाहिजे. परंतु हे सरकार आल्यानंतर आता ते पण बदलवलंय आणि त्या सत्यमेव जयतेच्या खाली यथा धर्म तथा जयो असं म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटी कुणाचाच विजय होणार? धर्माचाच विजय होणार आहोत. हळूहळू मित्रांनो तुमच्या आमच्या हातातलं सगळं काढून घेण्याचं काम. कारण हे कुणाच्या जीवावर करतायत? राजेश्रय असला पाहिजे. सम्राट अशोकाने 84,000 लेण्या बांधल्या, स्तूप उभी केली, तेव्हा राजेश्रय होता. कुठलाही धर्म वाढवायचा असेल तर राजेश्रय असावा लागतो. तथागत भगवान गौतम बुद्ध राजे होते म्हणून देशभर नव्हे जगभर तो विचार केला. आता जो सनातनी धर्म आहे, मी हिंदू नाही म्हणत त्याला, जो सनातनी धर्म आहे, जो वैदिक धर्म आहे तो वाढवण्यासाठी याच्यावर ताबा मारा, त्याच्यावर ताबा. आता आपण रोज बघतोय एखादी मस्जिद दिसली की तुमचा हा कानिपात आणून बसायचा. हे झालं कानिपाताचं मंदिर. कारण काय? राजश्रय सोबत आहे आणि आपण मात्र आपल्याकडे राजश्रय नाहीये. कितीही SC/STतले खासदार तिथे निवडून गेले तर ते समाजाचे म्हणून जात नाही, त्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून निवडून जात असतात. आणि पक्ष जसा सांगतो
तसं त्यांना अंमल करावा लागतो. पक्षाच्या पुढे जाऊन बोलता येत नाही आणि म्हणून आम्ही दळभद्री आहोत. आमची प्रतीक टिकवण्यामध्ये, ती ठिकाणं सांभाळण्यामध्ये आम्ही कधी पडत आहोत. आणि म्हणून 12 तारखेपासूनचं आंदोलन आहे. 5 हिंदू आहेत, 5 बौद्ध आहे आणि अध्यक्ष कलेक्टर आहे. 2013ला त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय जो अध्यक्ष होणार आहे तो नॉन हिंदू होणार. मला सांगा 13 पर्यंत म्हणजे 1948 1949 ला कायदा झाला, टेम्पल ऍक्ट झालेला आहे. तेव्हापासून तर 2013 पर्यंत 13 पर्यंत कुणाच्या हातामध्ये होतं? सगळं त्यांच्याच हातात आहे. आता बडवे गोष्टी, वैदिकवाल्या गोष्टी, आता बऱ्याच लोक कर्मकांड चालू आहेत, पिंडदान चालू आहेत. तुमचं जे काय असलेलं प्रतीक आहे, जे प्रेरणास्थान आहे, जे ऊर्जास्थान आहे आमचं, ते सुद्धा ताब्यात घेण्याचं काम या वैदिकवाल्याने सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे तो 1949चा जो ऍक्ट आहे तो बदलायला ते राज्य सरकारचं काम आहे. आता राज्य सरकारच्या कुणाचं आहे तिथं नितीश कुमारांचं आहे. ते कुणाच्या कुबड्यावरती उभा आहे? ते भाजपच्या कुबड्यावरती उभा आहे. केंद्रामधलं सरकार कुणाचं आहे? नरेंद्र मोदींचं आहे. ते कुणाच्या कुबड्यावरती चालू आहे? ते नितीश कुमारच्या कुबड्यावरती चालू आहे. नितीश कुमार बाहेर पडला की केंद्र सरकार गडगडत आहे. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार. मग इथं नितीश कुमारला ताकद आहे, भाजपची साथ आहे, तर त्याचं मुख्यमंत्री पद टिकतंय. आणि कसा त्याच्यामध्ये बदल होणार? मागणी करून, याचना करून, विनंती करून तो बदल होणार नाहीये. आणि पुन्हा एकदा मित्रांनो, देशभर आपल्याला हे आंदोलन उभं करावे लागणार आहे. कालच वंचित बहुजन आघाडीचे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. अनेक जण बुद्ध विहाराच्या बुद्धगयेकडे निघालेले आहेत, जात आहेत, आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. जगाचं लक्ष आमच्याकडे कसं वेधलं जाईल याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होत आहे. कारण हे दांभिक लोक आहेत की तिकडे जायचं, बुद्धाचं नाव सांगायचं, इकडे यायचं, गांधीचं नाव सांगायचं, सगळं मतलबासारखे वापरायचं. आणि म्हणून जे काय बुद्धिस्ट राष्ट्र आहे त्या बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये देखील याची चर्चा सुरू झालेली आहे. आपण देखील तिथे जाऊ नाही पोहोचलो, गेलो नाही तरी देखील आपापल्या तालुक्यामध्ये आपल्याला ते काय आता कुणी ते सांगत होतं, राजकारण, गट तट हे सगळं बाजूला ठेवून शेवटी सांस्कृतिक लढाई, क्रांती असते तिथे प्रतिक्रांती होते. आणि बाबासाहेबांनी आम्हाला या 1956 मध्ये, तसं बुद्धाचं नामचं तर काही नातं नाही, डायरेक्ट बाबासाहेबांमुळे आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्ध समजले. बाबासाहेबांनी एक नवीन कल्चर आम्हाला दिलं, एक नवीन संस्कृती आम्हाला दिली. बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून कायदा दिला. तो कायदा बदलण्याचं काम, त्या संविधान बदलण्याचं काम, उखडण्याचं काम हळूहळू ही सगळी मंडळी करत आहेत. आणि आमची जी सांस्कृतिक चळवळ आहे, आमची जी सांस्कृतिक ठिकाण आहे की ज्याच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते, ते देखील या ठिकाणी ताब्यामध्ये घेण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. त्याला राजस्व आहे. पण रस्त्यावरची जी लढाई आहे ती लढाई मात्र कालही आम्ही करत होतो, आजही करत आहोत, उद्याही करावी लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संघर्ष अटळ आहे. कारण तुम्ही ज्या परिस्थितीत आलेला आहात ती परिस्थिती त्या व्यवस्थेला मान्य नाहीये. म्हणून जिथे कुठे जाल संघर्ष अटळ आहे. आणि म्हणून तो संघर्ष आपल्याला भविष्य काळामध्ये देखील करावा लागेल. या आंदोलनाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. आज देखील तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित आहोत, जमलेलो आहोत. एक प्रतिकात्मक का होईना पण बुद्धगयेला जे आंदोलन चालू आहे त्यांचा एक मानसिक आधार वाढावा आणि म्हणून मानसिक बळ वाढावं याच्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी पाठिंबा देत आहोत. तालुक्याच्या वतीनं भविष्य काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत की जे घराघरामध्ये जाऊन बाबासाहेबांचा विचार, बुद्धाचा विचार, धम्माचा विचार घेऊन जातात, त्यांना माझी विनंती आहे की भविष्यामध्ये तालुक्यामध्ये जर काही वेगळ्या पद्धतीनं आंदोलनाची भूमिका घ्यायची असेल, करावी लागत असेल तर आम्ही एक उपासक म्हणून कायम स्वरूपी तुमच्या सोबत राहू असा एक शब्द या निमित्ताने देतो. आणि पुन्हा एकदा त्या मनुवादी राज्यकर्त्यांचं, मनुवादी व्यवस्थेचा जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान.